नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मंडळी, माणूस जन्माला येतो सुखासाठी, आनंदासाठी आणि तो धावतो कशा पाठीमागे तर पैशा पाठीमागे. आणि त्याने जन्म कशासाठी घेतलाय तो सोयीस्कर विसरून जातो. मंडळी, कितीही पैसा कमवला तरी प्रत्येकाला तो कमीच पडतो आणि मग आपण एका जीव घेण्या स्पर्धेचा रेसचा भाग बनतो. जी स्पर्धा आपण कधीच जिंकत नाही आणि ती स्पर्धा कधीच संपत देखील नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ती स्पर्धा चालूच असते. मंडळी, माणसाला वाटते खूप पैसा कमवला की मी सुखी होईल, खूप संपत्ती जमवली की मी आनंदी होईल. परंतु असे अजिबात नाही, कारण पैसा हे एक मृगजळ आहे. ते आपल्याला त्या स्पर्धेत उतरायला भाग पाडते आणि पळायला भाग पाडते. मंडळी, खरे सुख तर भगवंतांच्या नामस्मरणात आहे. बघा, भगवंताचे नामस्मरण केले तर आपल्या आत्म्याला किती हलकं वाटतं. आणि भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला काही पैसे तर मोजावे लागत नाहीत. बघा, नाती कधीतरी आपला हात सोडतील, आपले नातेवाईक आपल्या वाईट काळात दूर जातील, आपली मित्रमंडळी दूर जातील, आपले आप्तेष्ट दूर जातील, परंतु ती स्वामी माऊली, ती आपली आई कधीही आपला हात सोडणार नाही. वाईट काळात ती माऊली आपल्यासोबत असेल आणि हे सर्व संकेताद्वारे तुम्हाला पाहायला मिळतं. काय माहीत दुसरा जन्म आहे की नाही. या जन्मामध्ये तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमचा आत्मा इतका सुखावेल की तुम्हाला त्याची कल्पनाही नाही की या नामस्मरणात किती शक्ती आहे. आणि जेव्हा तुम्ही नामस्मरण सुरू कराल तेव्हाच तुम्हाला ते अनुभवायला मिळेल. हे बघा, गुरूंच्या सोबत चालणं आणि गुरूंच्या शिवाय चालणं यात प्रचंड मोठा फरक आहे. जेव्हा आपण गुरूंच्या शिवाय चालतो, जेव्हा आपण भक्तीत नसतो, जेव्हा आपल्याला भक्ती थोतांड वाटते, मंत्र जप सेवा करणाऱ्या भक्तीत असणाऱ्या माणसांना आपण मूर्ख समजतो आणि जेव्हा आपण जीवन जगत असताना आपल्यासमोर वेगवेगळ्या समस्या येतात तेव्हा आपण छोट्याशा समस्यालाही खचून जातो आणि आपल्याला मार्ग सुचत नाही. आपण मानसिकदृष्ट्या प्रचंड खचलो जातो आणि काय करावे, कुठे जावे, कोणाला सांगावे, कोणाला मदत मागावी हेच आपल्याला कळत नाही. आपलं जीवन दिशाहीन होतं. जसे एखादी गाडी ड्रायव्हर विना चालते आणि एखाद्या झाडावर धडकते कारण त्यात ड्रायव्हरच नसतो. अशीच गुरूंशिवाय चालणे म्हणजे अशीच परिस्थिती आहे की आपल्या जीवनाला कुठलीही दिशा नाही. दिशाहीन जीवन आपण जगत असतो. आणि जेव्हा आपण गुरूंच्या सोबत असतो, गुरूंचा हात हातात घेऊन चालतो, तेव्हा आपल्याला पावलोपावली त्यांचं संकेताद्वारे मार्गदर्शन मिळतं. जेव्हा आपल्यावर प्रचंड मोठी संकट येतात तेव्हा आपलं आत्मिक बळ वाढवण्याचं कोण काम करतं तर गुरु. कारण आपण सतत नामस्मरणात आहोत, आपण सेवेत आहोत. आपल्याला अशा अचानक गोष्टी दिसतात ज्या आपल्या त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी बळ देतात किंवा अशा गोष्टी आपल्याला संकेताद्वारे मिळतात ज्यामुळे आपण त्या संकटावर सहज मात करतो. कितीही मोठे संकट आलं तरी आपलं आत्मिक बळ त्याच्यासमोर इतकं धीट होऊन उभं राहतं की आपण त्या संकटाला मागे सरण्यासाठी भाग पाडतो. ही आहे ओळख. मंडळी, जेव्हा आपण अखंड भक्तिरसात बुडालेला असतो तेव्हा आपल्याला बाहेरचा कोलाहल अजिबात ऐकायला येत नाही. आपल्याला कोणी काही बोलले तरी ती गोष्ट आपल्या मनापर्यंत स्वामी पोहोचूच देत नाहीत. कुठल्याही संकटात अगदी दटून उभे कसे राहायचे आणि त्या संकटांना कसे सामोरे जायचे हे स्वामी आपल्याला शिकवत असतात. स्वामी म्हणतात की संघर्ष आणि जीवन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही म्हणाल की जीवन हवं आणि संघर्ष नको, तर हे असं अजिबात होणार नाही. आणि तुम्ही म्हणाल संघर्ष हवा पण जीवन नको, हे तर शक्यच नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला जीवन जगायचे असेल तर परिस्थिती तुमच्यासमोर येणारच. वाईट चांगले दिवस तुमच्यासमोर येणार, परंतु जर तुमच्यासोबत स्वामी असतील तर तुम्हाला त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रचंड बळ मिळणार आहे. आणि ते बळ कुठून मिळणार आहे? स्वामींच्या मंत्र जपातून, नामस्मरणातून. जेव्हा तुमच्या जीवनात प्रचंड संकट येतात आणि तुम्हाला संकट ही माणसाच्या समोर अनेक स्वरूपात असतात, जसं की नातेसंबंधांमध्ये दुरावा, पैशाची चणचण,
किंवा नोकरीची चिंता, नोकरीत प्रमोशन मिळत नाही, किंवा मग नोकरी ठिकाणी असे शत्रू असतात जे आपल्याला सतत कारण नसताना त्रास देत असतात, किंवा अनेक आपले जीवन जगत असताना आजूबाजूला असे शत्रू असतात की जे आपली काहीही चुकी नसताना आपल्याला टार्गेट करत असतात. आणि अशा असंख्य अडचणी असतात, आजारपण असतं, जे कितीही आपण त्याच्यावरती उपचार केले तरी काहीच फायदा होत नाही. अशा वेळेस जेव्हा आपलं मन आपल्याला सांगतं की हेही दिवस निघून जातील, तेव्हाच तुम्ही जीवनाची अर्धी लढाई जिंकलेली असते आणि हे बळ आपल्याला स्वामी देतात असा विचार करण्याचं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन विचारांसहित नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.